बऱ्याच जणांना असं वाटतं शेवयाची खीर आणि शिरखुर्मा एकच असतो. पण तसं अजिबात नसतं. शिरखुर्मा आणि शेवयाच्या खीरमध्ये बराचसा फरक असतो. तोच फरक काय आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. आज आपण बनवूयात रमजान ईद विशेष एकदम शाही फ्लेवरचा जरही कंडेन्स मिल्क, मिल्क पावडर न वापरता दाटसर मधुसर शिरखुर्मा. लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. 25 ते 30 दिवसांच्या उपवासानंतर आपल्या शरीरातील संपूर्ण एनर्जी भरून काढण्याकरिता भरपूर सारे ड्रायफ्रुट्स आणि पौष्टिक घटक वापरून हा शिरखुर्मा बनवला जातो. त्याकरिता मी या ठिकाणी पाव वाटी बदाम, 3 ते 4 चमचे चारोळी, 7 ते 8 सुकी खारीक. आता खारकेमध्ये पिवळी आणि काळी अशा 2 प्रकारच्या खारका मिळतात, तर त्यातील तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. खारकेऐवजी खजूर घेतली तरी देखील चालणार आहे. पाव वाटी पिस्ता, पाव वाटी मनुका आणि पाव वाटी तुकडा काजू घेतलाय. अख्खा काजू घेतला तरी देखील चालणार आहे. तर रमजान ईद साधारणतः मार्च-एप्रिल या महिन्याच्या दरम्यान येतो. तर यावेळेला बऱ्यापैकी उष्णता असते आणि मग हेच ड्रायफ्रुट्स आपल्या शरीराला बाधू नये, शरीरातील उष्णता वाढू नये याकरिता हे व्यवस्थित असे भिजवून घेतले जातात. त्यामुळे मी देखील हे संपूर्ण ड्रायफ्रुट्स भिजले जातील इतकं यामध्ये पाणी टाकते. आता माझ्याकडे जरासा वेळ कमी होता, त्यामुळे मी या ठिकाणी कोमट पाण्याचा वापर करते. यामुळे आपले संपूर्ण ड्रायफ्रुट्स अगदी व्यवस्थितरित्या भिजले जातील, सॉफ्ट होतील, यांची साल देखील निघेल. आता हे साधारणतः मी 2 तास व्यवस्थित असे भिजू दिले होते. तर बघा, या ड्रायफ्रुट्समधील सर्वांत कडक, लवकर भिजली न जाणारी आपली ही खारीक देखील किती छान अशी सॉफ्ट झालेली आहे. हातांनीच व्यवस्थित अशी तुटली जातीये, फोडली जातीये. यातील आता बी आणि हा देठाचा भाग काढून टाकायचा आहे आणि याचे छोटे छोटेसे तुकडे करून घ्यायचे. सेम पद्धतीने बदामाची देखील साल काढून टाकायची आहे. ही साल काढल्यामुळे बदामातील उष्णता कमी होते, सोबतच पचनास देखील हे हलके होतात. बदाम व्यवस्थित भिजलेले असल्यामुळे याची साल देखील अगदी सहजतेने पटकन निघतीये. सेम पद्धतीने आता उरलेले देखील संपूर्ण ड्रायफ्रूट साफ करून घेऊयात. पिस्त्याची देखील साल काढून घेऊयात. सोबतच यांचे लांब लांब आणि पातळ कापही करून घेऊयात. तर बघा, संपूर्ण ड्रायफ्रुट्स मी साफ करून यांचे लांब लांब, पातळ आणि उभ्या आकाराचे काप करून घेतले. सोबतच जी चारोळी घेतलेली होती याची देखील साल काढून घेतली आहे. पिस्त्याची देखील संपूर्ण साल काढून उभ्या पातळ आकारामध्ये कट करून घेतलाय. काजू फक्त साफ करून घेतलाय. मनुका आपला व्यवस्थित असा भिजला गेलाय. सोबतच घेऊयात 50 ग्रॅम एकदम बारीक अशी गव्हाची शेवाई. ही ऑलरेडी भाजलेली असते. या पद्धतीने तुम्हाला मार्केटमध्ये सध्याला सहजतेने उपलब्ध होईल. घेतलेलं साहित्य जरा वेळाकरिता साईडला ठेवून देऊयात आणि यासोबत आणखी कोणतं साहित्य घेतलंय तेही बघूयात. तर बघा, भिजवून घेतलेल्याच ड्रायफ्रुट्समधील थोडेसे बदाम, काजू आणि पिस्ता मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. हे संपूर्ण भिजवलेले ड्रायफ्रुट्स एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात. याची आपल्याला एकदम बारीक स्वरूपाची पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्याकरिता यामध्ये पाव कप दूधही घालते आणि हे आता मिक्सरला फिरवून घेते. लगेचच पुढील कृती करूयात. त्याकरिता गॅसवर एक जाडबुडाची कढाई ठेवली आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप घालूयात. तूप गरम झालं की लगेचच यामध्ये मगाशी चिरून घेतलेले संपूर्ण ड्रायफ्रुट्स एक एक करून छान असे तळून घ्यायचे आहेत. सर्वप्रथम मनुका घालते. मनुका हा ऑलरेडी पाण्यात भिजवलेला असल्यामुळे छान असा फुललेलाच आहे. आता फक्त याला हलकेसे डाग पडेपर्यंत तळून घ्यायचे. आता हे तळून झालेलं साहित्य संपूर्ण कढाईमध्येच ठेवायचे, फक्त एका साईडला लोटून द्यायचंय. लगेचच खारीकही तळून घेऊयात. असे एक एक करून संपूर्ण ड्रायफ्रुट्स तळून घेतल्यामुळे या ड्रायफ्रुट्सला खूप छान असा नटी फ्लेवर येतो, जो शिरखुर्मा खाताना खूप मस्त लागतो. या ड्रायफ्रुट्समधील मनुका आणि खजूरलाच जास्त वेळ तळावं लागतं, त्यामुळे ते दोनही साहित्य मी सेपरेट भाजून घेतले होते, परतवून घेतले होते. पण आता एकखटीच काजू, बदाम, चारोळी आणि पिस्ता मी तळून घेते. यामुळे आपला वेळही वाचेल. हे व्यवस्थित तळलं जातंय तोपर्यंत मी तुम्हाला शिरखुर्मा आणि खिरीमधील फरक सांगते. तर शिरखुर्मा हा थोडासा क्रीमी टेक्स्चरचा असतो. यामधील जी शेवाई असते ती जास्त सॉफ्ट नसते. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ड्रायफ्रुट्सचाही वापर केलेला असतो. तर एवढ्या वेळामध्ये आपले ड्रायफ्रुट्स देखील अगदी छान असे खमंग तळून झाले आहेत. ते मी पुन्हा एकदा सेम ताटामध्ये काढून घेते.
कारण आज मी जास्त भांडी न भरवता, जास्त फाफट पसारा न करता अगदी सोप्या पद्धतीने हा शिरखुर्मा बनवतीये. तर आपल्या या कढाईमध्ये जर असं तेल हे शिल्लक राहणारच आहे. त्याचमध्ये आपण ही घेतलेली बारीक शेवाई देखील खमंग अशी तळून घेऊयात. हिला तळायला मात्र जास्त वेळ लागत नाही, कारण ही ऑलरेडी भाजलेली असते. तर भाजण्याकरिता हिचा थोडासा हाताने चुरा करून घ्यायचा, ज्यामुळे ती व्यवस्थित अशी एकसारखी भाजली जाईल. अगदी हलक्या हाताने हे व्यवस्थित असं हलवायचं, ज्यामुळे ती व्यवस्थित अशी न तुटता भाजली जाते. तर बघा, अगदी मस्त असा हलकासा तांबूस रंग आलेला आहे. लगेच ही शेवाई एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात, कारण ही आपल्याला सर्वात शेवटी वापरायची आहे, ज्यामुळे यातील हलकासा क्रंचनेस आपल्या शिरखुर्म्यात येईल. आता सेम कढाई पुन्हा एकदा गॅसवर ठेवली आहे. आता यामध्ये टाकूयात 1 ते 1.5 लिटर गाईचं दूध. या ठिकाणी म्हशीचं दूध वापरलं तरी देखील चालणार आहे. सर्वप्रथम आता या दुधाला छान अशी खळखळून उकळी काढून घेऊयात. तर या कढाईमध्ये दूध टाकण्या अगोदर कढाई थोडीशी थंड आहे की नाही हे चेक करून घ्या. जर गरम गरम कढाईमध्ये तुम्ही दूध घातलं तर दूध कढईच्या तळाला करपण्याची शक्यता असते. तर बघा, काही वेळानंतरच आपल्या या दुधाला छान अशी उकळी आली आहे. हलकंसं दूध व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, ज्यामुळे या दुधावर अजिबात साय किंवा मलाई येणार नाही. आता या दुधाला छान असा रंग येण्याकरिता 5 ते 6 केशर काड्या घालूयात. पुन्हा एकदा दुधाला छान अशी उकळी काढून घेऊयात. यामुळे केशरचा रंग आणि फ्लेवर दुधामध्ये अगदी व्यवस्थितरित्या उतरेल. बघा, काही वेळानंतर आपल्या या दुधाला छान असा हलकासा पिवळसर रंग आलेला आहे. लगेच यामध्ये हे तळून घेतलेले संपूर्ण ड्रायफ्रुट्स घालूयात. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हलकीशी एक उकळी काढून घेऊयात. काही वेळातच आपल्या दुधाला छान अशी उकळी आली आहे. बरेचसे ड्रायफ्रुट्स या दुधावर तरंगायला लागलेत. आता सर्वात शेवटी ही तळून घेतलेली संपूर्ण शेवई देखील घालूयात. सोबतच काजू, बदाम आणि पिस्त्याची तयार करून घेतलेली प्युरी देखील घालायची आहे. यामुळे शिरखुर्म्याला छान असा शाही तडका येईल. सोबतच चवीनुसार साखरही घालायची आहे. पुन्हा एकदा एकदम हलकीशी उकळी काढून घेऊयात, ज्यामुळे साखर घातलेली आहे तर ती व्यवस्थित अशी यामध्ये शिजली जाईल. तर बघा, अगदी काही मिनिटांमध्येच आपली शेवाई हलकीशी फुलल्यासारखी दिसते, थोडीशी सॉफ्ट झालेली आहे. आपला या ठिकाणी शाही शिरखुर्मा तयार झालाय. तयार झालेला शिरखुर्मा तुम्ही गुलगुल्यांसोबत सर्व करू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंड करून देखील खाऊ शकता. सर्वात शेवटी थोडीशी इलायची पूड टाकते. उन्हाळ्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा थंडगार एखादं डेझर्ट खावंसं वाटतं, तर यावेळेला तुम्ही हा पौष्टिक शिरखुर्मा नक्की ट्राय करू शकता. जबरदस्त चवीचा तर तयार होतोच, पण त्याहूनही जास्त आपल्या शरीरासाठी देखील फायदेशीर आहे. तुमच्या घरातील मुलं जर ड्रायफ्रुट्स खात नसेल तर त्यांना देखील हा शाही शिरखुर्मा नक्की देऊ शकता. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही ट्राय केलेल्या रेसिपीचे फोटो तुम्ही माझ्या इन्स्टा पेज आणि फेसबुक पेजला देखील नक्की टॅग करू शकता. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच छान छान नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.